hidden waterfall which is not so hidden. तर सकाळी 5 वाजता उठून आम्ही बस पकडली एका हिडन वॉटरफॉलला जाण्यासाठी. जंगलातल्या या अरुंद रस्त्यावरून चालताना असं वाटत होतं जणू की आपण प्रत्येक पाऊल निसर्गाच्या जवळ घेऊन जातोय. बेस विलेजला पोहोचल्यानंतर नाश्ता वगैरे करून आम्ही जॅकेट उचललं आणि भटकंतीला निघालो. काय मग तेजस, कसं वाटतंय? छान छान वाटतंय. जॅकेट बुडू नये म्हणून तरी तुला वाचवतील. जैकेट जास्त इम्पोर्टेंट है करना. ठीक है, ऊपर लोनावला है, उधर से कुछ वाटर स्ट्रीम्स है वो क्रॉस होते हैं और इधर से ऐसे आते हैं विलेज में. तो वो जो स्पॉट है अपना, वहाँ पे अपन जाने वाले हैं. वहाँ पे बेसिकली 15 फीट डीप एक वाटर बॉडी है. वहाँ पे जंपिंग का भी सेम 15 फीट का एक स्पॉट है. वहाँ से जंप करेंगे, उसको अपन हिडन वाटरफॉल प्लस क्लिफ जंपिंग ऐसा बोलते हैं, इवेंट है. ठीक है, तो एक काम करेंगे, यहाँ से ट्रैक 45 मिनट्स है. 45 मिनट्स है, 45 मिनट्स है. हे 45 मिनिटचे 1.5 तास कसं झाले? 45 मिनिट्स ॲडिशनल झाले आता. हां, 1.5 तास झाला. काय किती मिनिटं आहे? हो, 45 मिनिट झाले. त्याचाच राग काढला. अजून पण एक 100 मिनिटं बाकी आहेत वरती चढायला. मला इकडनं धबधबा दिसतोय. धबधबा एवढंच बाकी आहे. अजून 45 मिनिट्स अजून बाकी आहेत. किती? 45 मिनिट्स अजून बाकी आहे. हां, ते काय वरपर्यंत चढायचं आपल्याला. डायरेक्ट लोणावल्याला येणार. गायस, थोडं आम्ही मस्ती केली. आम्ही चाललोय लोणावल्याला. 45 मिनिट तो नाही बोलायचा. हिडन वॉटरफॉल नाही, लोणावळा. तर फायनली 1.5 तासांच्या हेवी ट्रेक नंतर आम्ही स्पॉटला पोहोचलो आणि स्पॉटला पोहोचताच चेंज करून ही पहिले डुबकी मारली. आणि मग काय, सह्याद्रीच्या कुशीमध्ये बसलेला नॅचरल स्विमिंग पूल होता, त्याच्यात आम्ही मस्त मजा केली. आणि मग काय बाकी होतं, ही पहिली उडी मारली आणि नंतर वरती गेलो क्लिफ जम्पिंगसाठी. आणि एवढ्या सगळ्यानंतर सह्याद्रीच्या कुशीत वाम कुक्षी घेणं तर मस्ट होता. व्हिडिओ आवडली असेल तर नक्की फॉलो करा.